मुंबईत ईव्हीएम बंद पडलं तर हे मशीन वापरलं जाणार आहे, पण याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगानं पक्षांना दिली नव्हती. ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही, असा सवाल राज ठाकरेंनी मतदानाला अवघे काही तास उरले असताना उपस्थित केला. नेमकं काय आहे हे मशीन? तर या सगळ्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट म्हणजे PADU मशीन अपवादात्मक परिस्थितीमध्येच वापरलं जाणार आहे. म्हणजे ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणून हे मशीन गरज पडली तरच वापरलं जाईल. ईव्हीएम मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर या मशीनचा वापर केला जाईल. ईव्हीएम मध्ये बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट असतात. मतदारांचा संबंध केवळ बॅलेट युनिटशी येतो, मात्र कंट्रोल युनिट हे मतमोजणीसाठी कामाला येतं. मात्र त्या कंट्रोल युनिटमध्ये मतमोजणी करताना तांत्रिक अडचण येत असेल तरच भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीनं विकसित केलेल्या PADU युनिटचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेला 140 PADU मशीन प्राप्त झालेल्या आहेत. आता इतर कुठे नाही तर मग मुंबईतच अचानक हे मशीन का वापरलं जातंय, याबाबत राजकीय पक्षांना विश्वासात का घेतलं नाही, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलाय.